नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। घर बसल्या मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेमध्ये काम करायला मिळणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता वी लोकलाइज या कंपनीकडनं मित्रांनो ही जॉब वॅकन्सी निघालेली आहे। वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये या ठिकाणी सतत वॅकन्सी निघत असतात। सध्या जी वॅकन्सी आता निघालेली आहे ती हिंदी आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजेससाठी वॅकन्सी निघालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिमोट जॉब आहे। घर बसल्या तुम्ही हा जॉब करू शकणार आहे। फ्रीलान्सिंग वर्क असणार आहे। AI सिस्टीमसाठी तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। तर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेली नाहीये किंवा कोणतीही वयाची अट या ठिकाणी सांगितलेली नाहीये। तर कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतो। कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीस तुम्हाला या ठिकाणी भरायची नाहीये। फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर कशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्शन होतं, त्यासोबतच या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज येत असतात। तर मित्रांनो, आजची जी जॉब अपडेट आहे ती मराठी लँग्वेजसाठी आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मराठी लँग्वेजेससाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। फ्रीलान्सिंग वर्क आहे। कोणत्याही या ठिकाणी कामाचा वेळ नाही आहे। तुम्ही तुमच्या वेळेमध्ये या ठिकाणी काम करू शकणार आहे। तुम्ही जेवढे प्रोजेक्ट या ठिकाणी कराल त्याच्या बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। मित्रांनो, या जॉबसाठी कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला मराठी भाषा चांगली येणं आवश्यक आहे। इंग्लिश प्रोफिशियन्सी चांगली असणं आवश्यक असणार आहे। कम्फर्टेबल विथ डिजिटल टूल्स या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला AI साठी काम करावं लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एनोटेट और लेबल टेक्स्ट इमेज और ऑडिओ ट्रेन AI सिस्टीमसाठी या ठिकाणी काम करावं लागणार आहे। इव्हॅल्युएट सर्च रिझल्ट ॲड्स और चॅटबॉट रिस्पॉन्स क्वालिटी या ठिकाणी तुम्हाला चेक करावी लागणार आहे। प्रॉम्प्ट दिले जातील तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज मॉडेल्स तयार करायचे आहेत। काय कशा पद्धतीने करायचं आहे तर अप्लाय फॉर दिस जॉबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुमचं लोकेशन मेन्शन करायचं आहे। कुठल्या लोकेशनला तुम्ही राहताय ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। इंडिया या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तुमचं CV या ठिकाणी अटॅच करायचं आहे। फुल नेम, ईमेल ID, फोन नंबर, करंट लोकेशन, कंपनी जर तुमची कोणती असेल, जर तुम्ही रिसेंटली काम करत असेल तर कंपनी नेम या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। URL लिंक्स या ठिकाणी जर तुमच्या लिंकिनवरती वगैरे जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत। कोणत्या कंट्रीमध्ये तुम्ही बॉर्न झालात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। किती वर्ष तुम्हाला या ठिकाणी राहिले आहेत तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। लँग्वेजेसबद्दल विचारलेलं आहे। प्रोफिशियन्सीबद्दल काही क्वेश्चन विचारले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत। इंग्लिशबद्दलची प्रोफिशियन्सी तुमची कशी आहे त्याबद्दलचे या ठिकाणी क्वेश्चन आहेत, त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे। डू यू हॅव डिग्री जर तुम्ही घेतलेली आहे तर डिग्री या ठिकाणी मेन्शन करायची आहे। तसं तर या ठिकाणी त्यांनी एज्युकेशनचा काही क्रायटेरिया दिलेला नाही आहे, परंतु जर तुम्ही घेतलेला आहे हायर एज्युकेशन तर या ठिकाणी ते नक्कीच मेन्शन करा। सिलेक्शनचे जास्त चान्सेस या ठिकाणी तुमचे आहेत। एक्सपिरियन्स आहे का तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं। कोणते स्किल्स जर तुमच्याकडे असतील त्यांनी सांगितलेल्या यापैकी कोणतेही एडिटिंग स्किल असो किंवा डेटा एंट्री स्किल्स असो, इमेज अँड व्हिडिओ टॅगिंगचे आहेत किंवा सोशल मीडिया एंगेजमेंटचे आहेत, कोणतंही नाही आहे तरी तुम्ही या ठिकाणी नन ऑफ दिस करू शकता। एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे। असे काही बेसिक या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारले जात आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वाचून या ठिकाणी मार्क करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन करायचे। तर अशा सोप्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन ही माहिती सर्वात आधी वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।